आणि आपण थेट जाऊयात आता नाना पटोले बोलतायत. पद्धतीनं महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात लुटण्याचं पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिल्लीत बसून केलेलं आहे आणि सगळं महाराष्ट्राला गुजरात धार्जनी करण्याचं जे पाप केलेलं आहे ते महाराष्ट्रातली जनता कधीच मान्य करणार नाही. आणि भ्रष्टाचारामधलं अगर आपण गिनती लावली प्रत्येक राज्याची तर सगळ्यात भ्रष्टाचारातलं कोणतं राज्य असेल तर भ्रष्टाचारी राज्य महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये आज जे काही घटना आपण पाहतो आहे, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही आहे, राज्यामध्ये सगळीकडे गड्डेच गड्डे आहे, शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानची भरपाई अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे, तरुण रस्त्यावर भटकत आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली जाते आहे. हे सगळे प्रश्न आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कधी नव्हे एवढे प्रश्न जनतेसाठी निर्माण करून ठेवणारं काम या सरकारने केलेलं आहे आणि त्याचे परिणाम आपण सगळे बघतोय. अमित शहा असं म्हणतात की 2029 मध्ये भाजपचा एक हाती सरकार. केव्हा? 2029 मध्ये. ठीक आहे ना, 29ला वेळ आहे, इथपर्यंत काय होतं ते बघू. पण 2024मध्ये ते जिंकू शकत नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे तो भागच नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होईल तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना लोक रस्त्यावरही फिरू देणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचा जो सगळा रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. महाविकास आघाडीचा सर्वे आलाय त्यामध्ये देखील काँग्रेसला सीट जास्त मिळतील असा हा सर्वे सांगतो. बघा, मूळ प्रश्न महाविकास आघाडी 288 जागेवर लढणार आणि जवळपास 200च्या वर जागा या महाविकास आघाडीला आपल्याला मिळताना पाहणार आपल्याला दिसेल आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने प्रण केलेलं आहे की जी महाराष्ट्रातली गुजरात धार्जनी जी सरकार आहे, शिवद्रोही सरकार आहे, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा हा मानस आहे. आणि त्याच्यामुळे एक मोठा बदल, परिवर्तन साधं नाही होणार आहे, मोठं परिवर्तन महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. साहेब, दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न होता. निवडणूक आयोगाकडे आपण रश्मी शुक्ला यांच्याबाबत जी तक्रार केली होती त्याचं पुढे नेमकं काय झालं आणि का त्यांना हटवलं जात नाही, काय कारण सांगितलं? बघू, आता आचारसंहिता लागल्यानंतर सगळे धागेदोरे निवडणूक आयोगाकडे जातात. त्यावेळेस निवडणूक आयोगाने ज्या काही सूचना राज्य सरकारला केलेल्या आहेत आणि अन्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रेसमध्ये पण त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने तातडीने कारवाई कराव्यात. नाही केलं तर निवडणुकांच्या जेव्हा आचारसंहिता लागेल त्यावेळेस सगळे सूत्रच आयोगाकडे जातात, त्यावेळेस हे सगळ्या कारवाई होतील. एक बार हिंदी में बता दीजिए, अमित शाह का मुंबई दौरा था, विधानसभा चुनाव के पहले जिस तरीके से दौरा बढ़ा जा रहा है, आप किस तरीके से देखते हैं महाविकास आघाड़ी को, क्या इससे नुकसान होगा या सबसे फायदा? देखो, अमित शाह और मोदी जी ये बार बार महाराष्ट्र में आए. उनको पता है कि जो गए 10 साल से महाराष्ट्र को उन लोगों ने ATM बना के रखा, महाराष्ट्र को लूटकर गुजरात को ले जाने का काम इन लोगों ने किया. इस बार उनके मंसूबे पूरे नहीं हो गए और उनकी चिंता अमित शाह जी को भी है और नरेंद्र मोदी जी को भी है.